दादा काय सांगाल, आजची जी परिस्थिती निर्माण झाली आता, अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात चौकशीची मागणी केल्या जाते, गृहमंत्र्यांनी चौकशी करणार असं सांगितले, कसं बघता याकडे? सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. आज जे आपण बघतोय, तुम्ही जसा प्रश्न विचारला की विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे आणि आपण बघतोय सर्व मराठा समाजाचे आमदारही त्या गोष्टीला समर्थन करताय की मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे, सरकार तुमचं आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही सत्तेचा वापर जरूर करा, पण आज आम्हाला मराठा म्हणून लाज वाटून घ्यायसारखं झालेलं आहे की ते आमदार जर त्या गोष्टीला इतकं समर्थन करून त्यांनी ती मागणी मान्य केली, त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्याच तत्परतेने सगळ्यांनी जे आमची मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्यायची ती जर केली असती तर आम्हाला फार अभिमान वाटला असता. ठीक आहे, आज मनोज जरांगे पाटलांवर ट्रोल करत आहे. आम्ही सर्वसामान्य मराठे हे आमचे नैराश्यात गेलेले लाखो तरुण आमचे नैराश्यात गेलेले. आजही पैठणला, आज सकाळीच मला फोन होता, पैठणला एका तरुणाने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली. साहेब, फार भयानक विदारक दृश्य आहे. हे लोक, हे जे आमदार खासदार मंत्री जे आहे ना साहेब, यांना आपण, हे नौकरी आपले, यांना आपण विधानसभेमध्ये पाठवतो, यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठवतो आणि सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी म्हणून पाठवतो. यांनी तिथं जाऊन आपल्या जर समाजामध्ये जर त्या मागण्या आहेत त्या जर मागण्या हे मान्य करणार नसतील तर लज्जास्पद गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी हेरली आणि जे 58 आमचे मुक मोर्चे निघाले, अत्यंत शांततेने मराठ्यांनी मोर्चे काढले. 2016पासून हा लढा चालू आहे. शांततेचं दर्शन तेव्हापासून तर परवापर्यंत आम्ही घडून दिलेलं आहे आणि परवाही म्हणजे आम्ही कुठंही कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही. जेही समाजकंटक असतील, ज्यांनी असं कृत्य केलं असेल, आम्ही तर त्यांना अजूनही सांगतो की त्यांना तुम्ही शासन करा, त्यांच्यावर केसेस करा, ते आमचे नाही. आमचा लढा हा शांततेचा होता. मनोज जरांगे पाटलांनी शांततेत आंतरवाली सराटी येथे आंदोलन चालू केलं होतं. आता यांचं म्हणणं आहे तो जो लाठीचार्ज झाला त्यावेळेला जे झालं, तुम्हाला जी चौकशी करायची ती करा, ती नाही म्हणणंच नाही कोणाचं. त्याच्यात जर कोणी दोषी असेल तर तुम्ही कारवाई करा. पण ठपका असा ठेवला जातो की ह्या पक्षाचा हा नेता जरांगे पाटलाच्या मागं आहे, नाही का? तर असं काहीच नाही आहे. गरजवंत मराठा, सकल मराठा समाजाचे, म्हणजे सगळ्या आमच्या ज्या संघटना आहे, मराठा संघटना असतील, जसं आता दादांनी सांगितलं, ब्राह्मण संघटना, OBC संघटना, दलित संघटना, मुस्लिम, सर्व जाती धर्माच्या 18 पगड जातीच्या लोकांचा आम्हाला पाठिंबा होतो. आता मनोज जरांगे पाटलाचं परवा बोलता बोलता त्यांचा जे रोष होता, तो रोष येण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ह्या सरकारने अगोदर 2000 मला वर्ष नाही सांगता येणार, पण यांनी 16% आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेला दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आम्ही त्यांना मानतो, सॅल्यूट करतो त्यांच्या कार्याला. त्यांनी विकास केलेला आहे, विकास केला नाही असं नाही. व्यक्ती म्हणून त्यांना आमचा दोष नाही किंवा जातीबद्दल आमचा त्यांचा दोष नाही, आम्ही त्यांना मानतो. जे पहिल्या सरकारमध्ये नसेल केलं त्यांनी उणिवा भरून काढून विकास फार केलेला आहे फडणवीस साहेबांनी. आणि मराठा आरक्षणावर फार मोठा त्यांचा गाढा अभ्यास आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी इतका अभ्यास केला नाही, मी त्यांचं समर्थन करतो. त्यांनी फार अभ्यास केलेला आहे, त्यांनी प्रयत्नही केले होते. पण ह्या वेळेला मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभारलेला 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीपासून, त्यावेळेसपासून सरकार आम्ही सकारात्मक आहे, आम्ही OBCला धक्का नाही लागू देणार, आरक्षण देणार, हे मग केलं काय यांनी? 16% अगोदर होतं, नंतर 13% केलं, परवा यांनी जे 10% मंजूर केलं. आता त्याचं समाजामध्ये काय भावना झालेली की हे कोर्टात टिकणारच नाही. आणि मग जर टिकणार आरक्षण नाही तर आमच्या लढ्याला अर्थ काय? म्हणून जरांगे पाटलाला जेव्हा आम्ही मुंबईला गेलो, आता हे सर्व आरोप करते की मुंबईला गेले, मॅनेज झाले, काहीतरी यांना मिळालं. जर मिळालं असतं तर मग मनोज जरांगे पाटील 16 तारखेला 20 तारखेला घेतलं, मग जरांगे पाटील 10 तारखेला मॅनेज झालेले असते तर ते 10% ना. आणि 15-16 दिवसापासून ते आमरण उपोषण करीत होते.
काय असतं माणसाची मनस्थिती, म्हणजे त्यावेळेला जेव्हा तुम्ही मुंबईला येऊन स्वतः अधिसूचना देता, हे सगळं जगजाहीर करता, नॅशनल मीडिया तुम्हाला कव्हर करते, लोकल मीडिया सगळ्यांसमोर तुम्ही वचन देता, आणि अधिवेशनात जर तुम्ही तो 10% हे देता, त्यांची मानसिक स्थिती काय असत. आणि होतं काय की जे लोक ह्या प्रवाहात नाही, ह्या लढ्यामध्ये, त्या लोकांना तिथं ते येऊन बाईट देतात, त्यांना सर्व मीडिया बांधवी कुठलीही शहानिशा करतात, त्यांना प्रसिद्धी देतात. आणि त्याचं एक त्यांना वाईट वाटलं की जे लोक आज त्यांनी म्हणजे बाईट दिली त्या व्यक्तींनी म्हणजे हा आंदोलन मोडीत काढण्याचा, साहेब आम्ही मनोज जरांगे पाटील म्हणजे आम्ही मोर्चे काढले, एवढे मोर्चे काढले लाखाचे, त्यावेळेला काय झालं की आमच्याकडं आम्ही नेतृत्व नव्हतं ठेवलं. कारण हेच होत होतं, हा ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, हा तो ह्या संघटनेचा, त्या संघटनेचा, म्हणून आम्ही जो पायंडा पाडला होता की आमच्या याला नेतृत्व नाही. आमच्या ज्या मुली असतील 5-7 भगिनी, त्या जाऊन आमचं निवेदन देतील, याला केराची टोपली दाखवण्यात आली. मग ह्या मराठा समाजाचा जो लढा होता याला एक नेतृत्व लागत होतं, पण ते न मॅनेज होणारं नेतृत्व लागत होतं. आणि मनोज जरांगे पाटलाच्या रूपात हे सर्व समाज बांधवांच्या भावना जागृत झाल्या की हा व्यक्ती आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, म्हणून सर्वसामान्य मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी त्याच पद्धतीने आजपर्यंत काम करत राहिले. पण यांनी वचन देऊन ते पाळलं नाही. मग शांततेत 3 दिवस अगोदर जर सर्व आमच्या मराठा समाजाने महाराष्ट्रात शांततेत रास्ता रोको केले होते, तर प्रत्येक तालुक्यामध्ये सर गुन्हे नोंदवण्यात आलेले, म्हणजे ते समाज बांधव शांततेने बसले होते. आमचा रास्ता रोको असा होता 10:30 ते 1, संध्याकाळी 4 ते 7, आणि 24 तारीख ते 29 तारीख रास्ता रोको होते. पण सर्व समाज बांधवांनी त्यांना सांगितलं की 12चे पेपर आहे, तर मुलं नैराश्यात जायला नको. दुसरं काहीतरी एक मार्ग बदलायचा आज आपल्या आंदोलनाचा, म्हणून त्यांनी 25 तारखेला आंतरवाली सराटी येथे मीटिंग बोलवली. तर त्यांच्या जरांगे पाटलाच्या काही निदर्शनास आलं असेल की कोण समजा आंदोलन मोडीत काढतंय काय, तर त्यांच्या त्या भावना तिथं संतप्त झाल्या आणि त्यांच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी आल्या की विनाकारण गुन्हे नोंदवते. मग त्यांना ते वाईट वाटलं असेल की बा हे विनाकारण आमच्या तरुणांना, ज्यांच्यासाठी आम्ही आरक्षणाचा लढा उभारलेला आहे, ज्यांच्यासाठी नोकऱ्या लावायच्या, आणि विनाकारण त्या पोरांवर जर तुम्ही दंगलीसारखे किंवा हे रास्ता रोकोचे गुन्हे जर केले, त्यांना मुलांना नोकऱ्या लागणार नाही. भावना त्यांच्या तीव्र झाल्या की मग मी लढू कोणासाठी, आणि मग तुम्ही काय करताय सरकार म्हणून त्यांनी सरकारला बोललेले, वैयक्तिक टीका टिप्पणी नाही. देवेंद्र फडणवीस साहेब अभ्यासू आहेत अजूनही. मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आणि सर्व इतर विरोधी पक्षातले सगळे आमदार खासदार, सर्व जाती धर्माचे आमदार यांना विनंती करतो, तुम्ही जरांगे पाटलाला टार्गेट करताय, पण आमच्या गरजवंत मराठ्यांचा, सर्वसामान्य मराठ्यांचा विचार करा. तुम्ही आंदोलन मोडीत काढू नका. जर हे आंदोलन मोडीत निघालं तर आमच्या लाखो आत्महत्या होतील. नैराश्यात गेलेले तरुण, आम्ही त्यांची मानसिक स्थिती सुधारवण्याचं काम करतोय. तुम्ही फक्त त्यांच्या झोळीत हे आरक्षण टाका, आम्ही ट्रक भरून तुमच्यावर गुलाला उधळू. जे आरोप पाटलांनी त्या दिवशी केले की मला सलाईनमधनं विष दिलं जाऊ शकतं किंवा मला एन्काउंटर होऊ शकतो, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी जाहीररित्या केले. काय वाटतं तुम्हाला, किती नाही, काय झालं की जर योद्धा शरण जात नसेल तर त्याला बदनाम केलं जातं, किंवा आता त्यांना ती शंका, कारण कसल्याच पद्धतीत जरांगे पाटील मॅनेज होत नाही. पैशाचा मोह नाही, ना गाडीचा, ना प्रसिद्धीचा, कसलाच मोह नाही. ते 12-15 वर्षापासून ते लढत आहे. आणि वैयक्तिक मी जर सांगितलं तर मी कंप्लीट 6 महिन्यापासून त्यांना बघतो. जसा लाठीचार्ज झाला त्यानंतर आम्ही 12-15 वर्षापासून सामाजिक संघटनेत समाजासाठी काम करतो. आम्ही भरपूर बघितले जे समाजासाठी शहीद झाले. जसं आम्ही अण्णासाहेब पाटील जे होते, आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामं केले. अण्णासाहेब जावळे पाटील यांनी प्राण यामध्ये गेले आहे.
मला देणार आहे असं नाही, मला कोणीतरी घातपात करून मला मारण्याचं. जसं त्यांनी एक नाशिकचंही सांगितलं की नाशिकला जेव्हा ते सालेर किल्ल्यावर चालले होते तर त्यावेळेला एक गाडी जोरात आली आणि ती डायरेक्ट ह्या सर्व जेवढे समाज बांधव होते सगळ्यांना साफ करून गेली असती. तर असाही त्यांच्यावर प्रकार झाला म्हणून त्यांना ती परवा शंका वाटली असेल. आता ते वैयक्तिक त्यांनी तर उत्तर दिलेलं आहे, पण आम्हाला ती शंका आहे. आणि तर म्हणून आम्ही खबरदारी म्हणून काय होत होतं की जे परिचयाचे डॉक्टर होते तेच ट्रीटमेंट करीत होते. बरं आपण बघितलं ना की ते कुठल्याही वैद्यकीय उपचाराला तयार व्हायना, पाणी प्यायना, जेवण करीना, आमरण उपोषणावर ठाम. मुंबईला जायचं बी काय की बाबा मी शांततेत इथं आंतरवालीत बसून जर माझं ऐकत नाही तर मी यांच्या बंगल्यासमोर जाऊन बसू आणि काहीतरी न्याय घेऊन येऊ समाजासाठी, असं त्यांचं भावना झाली असेल. पण त्याचं असं इतकं उहापोह करायचं कारण नाही. आणि ते जे ब्राह्मण समाजाविषयी लोक पसरवत आहेत की ब्राह्मण मराठा वाद लागला, असं काही नाही. आज ब्राह्मण समाजाचे जे सहकारी चळवळीतले आमचे लक्ष्मीकांत भाऊ पांडे असतील, आज आम्ही सर्व ब्राह्मण समाजाच्या लोकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की बा हा राजकीय स्टंट असू शकतो, पण ब्राह्मण समाज पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी आहे आणि त्यांची ही भावना आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी फडणवीसवर टीका केली त्याच्यानंतर समाज आक्रमक झाला, जातीवाचक बोलू लागला, तर काय सांगाल समाज बांधवांना तुम्ही की असं मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सांगतो, कुणाचीही जात काढण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण भारतीय संविधानावर चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सुंदर असं संविधान दिलेलं आहे, त्याच्यावर भारत देश चालतो. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं राहतात. जर तुम्हाला बघायचं असेल शहरात जातीवाद केला जातो, ग्रामीण भागात नाही. तिथं 18 पगड जातीचे सर्व समाज बांधव एकत्र राहतात. कुणीही कुणाची जात काढायची नाही. हे जे बोलण्याचं यांचा जर बोलण्याचा कोणीतरी गैरअर्थ काढला असेल, वैयक्तिक त्यांनी सरकारवर टीका केली, सरकारने आश्वासन देऊन ते पाळलं नाही म्हणून त्यांनी सरकारवर बोलले असतील. पण कुणीही जातीविषयी ट्रोल करायचं नाही. आणि असं जर कोणी ट्रोल करत असेल तर त्याची होणाऱ्या कारवाई ती त्याची वैयक्तिक जबाबदारी असेल, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. पोलीस प्रशासनालाही कुणीही चुकीचं बोलायचं नाही, त्यांना सहकार्य करायचं. तेही कुणाचे तरी बहीण भाऊ, कुणाचे तरी भाऊ, कुणाचे तरी वडील आहे, त्यांच्यावर अत्यंत ताण आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून जरांगे पाटलांनी परवा जे मुंबईला निघाले होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून त्यांनी भांबेरी येथून पुन्हा आंतरवाली सराटी येथे आले. पुन्हा त्यांनी विचार केला. सर्व समाज बांधवांनी त्यांना आमरण उपोषण सोडायला लावलं आणि दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी आणलेलं आहे. त्यांची प्रकृती आता उपोषण सुटलंय, सगळं शांत होणार, सगळं पूर्ण जे 8-10 महिन्यांपासून जे प्रकरण आपल्याला सगळं संपलं नाही. प्रत्येक मराठा समाजाच्या बांधवाची ती इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे आंदोलन चालूच राहणार आहे. मनोज जरांगे पाटील हे ट्रीटमेंट घेत आहे, पण सर्वसामान्य मराठा बांधव हे आपापल्या गावात हिंसक कुणी बनणार नाही. हिंसक जर कोणी केलं तर त्याची जबाबदारी. आमचे समाज बांधव प्रत्येक गावागावात साखळी उपोषणाच्या माध्यमातून असतील, तहसीलवर जाऊन रीतसर निवेदनं देणं असेल. आमचा लढा प्रत्येक गावात, तालुक्यात, वाड्या वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये चालूच राहणार. आणि आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देणार की आमच्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या. ही आमची मागणी चालूच राहणार आहे. गेल्या 30-40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी चालू आहे आणि चालूच राहणार. आज अण्णासाहेब पाटील ज्या वेळेला असा सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक, नाही तर मी माझ्या स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून आत्महत्या करून घेईन. सरकारने तेव्हाही दखल घेतली नव्हती. त्यांनी सकाळी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली होती. असे अजून आम्ही किती बळी पाडायचे. आता सहन होत नाही. सरकारने ही भावना लक्षात घ्यावी. नाहीतर काँग्रेसच्या काळात जेव्हा 2013ला सरकार होतं त्यावेळेलाही हा मराठा आरक्षणाचा मुद्दा असाच पेटला होता आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधवांनी तेव्हाही सरकारला सांगितलं होतं की जर तुम्ही याच्यावर दखल घेतली नाही तर सरकार पण समाजाचे सर्व
आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही आणि कुठल्याही एका पक्षाच्या आम्ही विरोधात नाही. आम्ही सर्व पक्षाच्या फेवरमध्ये आहे आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही विनंती करतो की सर्वांनी जसं तुम्ही आज SIT साठी चौकशी लावली ती करा, तुमचं समाधान करून घ्या. आम्ही कुणी त्याला विरोध करणार नाही. पण त्याच तत्परतेने तुम्ही पुन्हा अधिवेशन घ्या आणि अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावा, ही आमची मागणी आहे. ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांचे जुने सहकारी आहेत ते आता समोर येऊन टीका करू लागले आणि त्यांच्याबद्दलची परिस्थिती ते सांगू लागले, काय वाटतं तुम्हाला, खरं आहे? नाही, मग आता ही इतके दिवस काय 6 महिन्यापासून आता हा एवढा ज्वलंत मुद्दा होता, तर हा का त्यांनी त्यावेळेला काढला नाही, आताच का काढला? म्हणजे आंदोलनाला समजा काहीतरी एक वेगळं वळण द्यायचं. बरं, ते जे बोलतायत त्या बोलण्यात काय अर्थ आहे सांगा ना. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या मराठ्यांचे मुंडके मोडलेले, त्यांचे जे आरोप आहे मी ते बघितले की त्या केसमधून आम्हाला सोडवलं नाही, वकील ते हरीश साळवेस लावायचे होते, ते पैसे दिले नाही, मनी ऑर्डर केली नाही. स्वतः मनोज जरांगे पाटील त्यांच्याच खिशात पैसे राहत नव्हते तर ते कुठून पाठवतील, नाही का? हरीश साळवे साहेब म्हणजे मोठे वकील आहे. आता एवढा मोठा वकील लावायचा तर ते पैसे काहीतरी त्यांचं त्यावेळेला काही ॲडजस्टमेंट असेल ती झाली नसेल. पण ज्या वकील बांधवांनी यांना सोडवलं होतं त्या वकिलांनीच काल पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे की कशा पद्धतीने ते सोडवलेलं आहे. आणि जे अगोदर एक स्वतःला महाराज म्हणून घेतात तर तेही तिथं आले होते, ते काय बारसकर महाराज, तेही तिथं आले होते. त्यावेळेला मी तिथं होतो, मी बघितलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मी ह्या लढ्यात 6 महिन्यापासून आहे, पण मी बघितलं ते कधी मला दिसले नाही. पण ते तुकाराम महाराजांचे वंशज असं म्हणले, पण आमचं तुकाराम महाराजांच्या वंशजांशी बोलणं झालं. मोरे जे आहेत देऊचे, शिवाजीराव मोरे, डॉक्टर शिवाजीराव मोरे, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी खुलासा केला की असं काही नाही. तुकाराम महाराज संस्थान तर्फे असं सांगण्यात येतं की तुकाराम महाराजांचा कुठे अपमान झालेला नाही आणि आम्ही मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की जरांगे पाटील हे दुसऱ्याला पुढं करतात आणि स्वतः मात्र पाठीमागे राहतात, समाजाचं कुठेतरी नुकसान होतं. नाही, आता तुम्हीच बघितलं ना, आज तुम्ही एवढे लोकप्रिय चॅनल आहेत तुमचे, तुम्ही सगळे आंदोलनं त्यांचेही कव्हर केले, सर्व पक्षाचे केले, सर्व संघटनांचे सर्व आंदोलनं तुम्ही कव्हर करता. तुम्ही वैयक्तिक जेवढं साधारण समाज बांधव त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या मोठ्या प्रस्थापितांच्या, तेवढं जवळ तुम्ही जाता आणि तुमचे प्रश्न त्यांनी उत्तर देणं, कारण तुमच्या प्रश्नातच माणसं गुंतून जात असते. आज 6 महिन्यात तुम्ही बघितलं की कुठलाही पत्रकार मनोज जरांगे पाटलांना बोलण्यात हे नाही केलं. काय त्यांचं जर्नलिझम झालेलं नाही, त्यांचं इतकं शिक्षण नाही. मोठमोठाले तुम्ही नेते बघा, ते तुम्ही गुंतून टाकतात प्रश्नांमध्ये, पण मनोज जरांगे पाटील कुठंच गुंतले नाही. आणि आज तुम्ही बघा, आजपर्यंत कुठलाही त्यांनी गैरप्रकार केला हे निदर्शनास आलं नाही. त्या बांधवांनी काहीतरी 420ची, त्या बारसकर महाराजनं ते सांगितलं त्या दिवशी की 420ची केस जरांगे पाटलावर आहे. जरांगे पाटलानं त्याचाही खुलासा केला होता परवाच्या इथं. ते आम्हाला माहीत नव्हती ती घटना, पण 420चा का आहे तर त्यांनी जालना येथे अमोल कोल्हे यांचं महानाट्य ठेवलं होतं आणि त्या महानाट्याच्या वेळेस जे पैशाचा काहीतरी इश्यू होता, तर ते त्या दुसरे जे 3 पार्टनर होते त्यांचं काहीतरी झालं होतं आणि त्यामुळं ती 420ची केस यांनी त्याच्यात अफरातफर केलेली नाही, तो गुन्हा नाही. आणि मागचं असू द्या, 29 ऑगस्टपासून आजपर्यंत जरांगे पाटील काय ते समाजानं बघितलेलं आहे. मागचं तुम्ही मग आज बलात्कारी सत्तेत आहे, भ्रष्टाचारी सत्तेत आहे, तुम्हाला इकडून नाही भागलं तर ते दुसऱ्या पक्षात, सत्ताधारी पक्षात जाऊन ते क्लीन होतात. आता गुन्हे दाखल झाले जरांगे पाटलांवर बीडमध्ये, काय सांगा? मनोज जरांगे पाटलावर ते सामाजिक गुन्हे, हे सामाजिक गुन्हे म्हणजे समाजासाठी केलेले, हे काही दरोडा टाकला नाही. म्हणजे हे आज अण्णा हजारे साहेबांनी एवढं आंदोलन उभं केलं. आज रामदेव बाबाचं तुम्ही बघू शकता, 2013ला त्यांनी आंदोलन उभं केलं होतं, त्यांना अक्षरशः असंच पळून जावं लागलं होतं स्टेजवरून. शेवटी काय झालं, त्याचा इफेक्ट असा झाला की समाज बांधवांच्या मनात ती भावना राहिली आणि त्यांनी सरकार उलटून टाकलं. तिथं काही हिंसाचार झाला नाही, पण त्यांनी आपल्या मतदार रूपी म्हणजे अधिकार बजावला. बाबतीत असंच झालं. अरविंद केजरीवाल यांना कोणी ओळख, फक्त आमची
पाटलांनी स्वतःचा पक्ष काढावा. हे सत्ताधारी किंवा हे विरोधक हे यांच्या स्वार्थासाठी जशी एकत्र होतात आणि हे खेळखोंडोबा करून टाकतात सर्व समाजाचा. तर असं न करता आपली मराठा आरक्षणाची मागणी आजची नाही, 29 ऑगस्टची नाही, आपला हा 30-40-50 वर्ष 41 वर्ष हा 41 वर्षाचा आपला हा लढा आहे. आणि याला कुठल्याही पक्षानं आजपर्यंत साथ दिलेली नाही. म्हणून अशी एक अपेक्षा होती, सर्वसामान्य मराठे एकत्र झाले होते, सर्वांची भावना होती आणि सर्व जाती धर्माचे बांधव. जसं पहिले निवडणुकीमध्ये काय व्हायचं, हिंदू मुस्लिम, मराठा दलित किंवा मराठा ब्राह्मण हे वाद लावण्यात येत होते. आता जागरूक झालेलं आहे समाज. तुम्हाला हे आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला लगेच दिसून येईल की याचा काय इफेक्ट होतो, नाही का. म्हणजे यांनी विधानसभेच्या वेळेस यांनी जागरूक व्हा. मनोज जरांगे पाटलाचा राजकारणात येण्याचा आजपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली. अशी आम्ही मागणी करतो की राजकीय पक्ष काढा, म्हणजे दुसऱ्याच दिवशी तुम्ही लगे अधिवेशन घ्या, आरक्षणाचा मुद्दा मान्य करा. जरांगे पाटील शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना चांगले माहिती आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू शकते, कष्टकरी नोकरदार नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकते, गोरगरिबाला मोफत शिक्षण, अशी आम्हाला अपेक्षा आहे की जरांगे पाटील करू शकते. आता शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, मागणी करणं हा आमचा अधिकार आहे. तरी मी सत्ताधाऱ्यांना सगळ्यांना सांगतो की आम्हाला काही पक्षभिक्षा नाही काढायचं, आम्हाला फक्त पाहिजे आरक्षण. आधी आरक्षण मग इलेक्शन. आणि जर तुम्ही लावलीच आचारसंहिता तर लावा, आम्ही आचारसंहितेचं पालन करतो. पण आम्ही समाज बांधवाला हे नाही सांगू शकत की ह्या पक्षाला मतदान करा. तर तुम्ही आरक्षण देऊन स्वतःवर गुलाल, स्वतः आम्ही हजारो JCB सगळ्या बांधवाला सांगतो की यांच्यावर हजारो JCBने यांच्यावर फुलं उधळा म्हणून, नाही का.